दादरमध्ये एका महिलेने राहत्या घरातून उडी मारून स्वतःचं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना दादरमधून समोर येते। मानसिक नैराश्यातून या महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय। या घटनेनंतर पोलिसांनी आता तपास सुरू केलाय। या महिलेचं नाव कमला केशव अग्निहोत्री असं असून ही महिला केळुस्कर रोडवरील प्रभात 72 इमारतीमध्ये राहत होती आणि तिने तिच्या राहत्या घरातून बेडरूम मधून उडी मारून स्वतःचं जीवन संपवलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 12:30 वाजता केळुस्कर रोडवरील प्रभात 72 इमारतीसमोर फुटपाथवर एक बेशुद्ध महिला पडल्याचा फोन आला। तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लगेचच तपासाला सुरुवात केली। त्यानंतर या जखमी महिलेला ताबडतोब सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र तिथेच डॉक्टरांनी तिचे प्राण गमावल्याचं घोषित केलं। या दरम्यान यानंतर इमारतीचे सुरक्षा रक्षक वरुण सिंग यांनी सुद्धा पोलिसांना माहिती दिली की ही महिला राहत्या असलेल्या घरामधून 7व्या मजल्यावरून पडली होती आणि फ्लॅट क्रमांक 701 मधली ही रहिवासी असं देखील या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी यानुसार तपास केला। त्यानंतर असं आढळून आलं की बेडरूमच्या बाल्कनीतून या महिलेने सेफ्टी ग्रिलचा एक भाग देखील या ठिकाणी पडलेला आढळला आणि त्यानंतर ही महिला त्याच घरातून पडली असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांची चौकशी देखील करायला सुरुवात केली। त्यानंतर मानसिक निराशेतून या महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं तिच्या पतीने सांगितलंय। या घटनेनंतर आता पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय, मात्र परिसरामध्ये काही वेळ भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळालं।